मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुड्डूभाई सय्यद यांच्या वतीने दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी म्हसरूळजवळ गोरक्षनगर येथे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला। हा कार्यक्रम प्रेरणास्थान स्वर्गीय रवींद्रदादा जाधव घेत असतात। त्यांची 15 वर्षापासून कायम परंपरा आहे। केलेले कार्य पुढे चालू ठेवावे असे मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुड्डूभाई सय्यद यांनी सांगितले। कार्यक्रमास म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके साहेब, माजी नगरसेवक श्री अरुण पवार, निर्भीड शोध अन्य अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष सौ राजनंदिनी आहिरे उपस्थित होते। नवीन वर्षाची सुरुवात बरेच जण मादक द्रव्य पदार्थ घेऊन करीत असतात, परंतु ही संघटना मादक द्रव्य पदार्थांची होळी करतात। आलेले पदाधिकारी कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण दूध घेतात व कोणीही व्यसनाधीन होऊ नये म्हणून शपथ घेतात। 31 डिसेंबर रोजी रात्री हा कार्यक्रम घेत असतात। नवीन वर्षाची सुरुवात दूध घेऊन साजरा करतात असे मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुड्डूभाई सय्यद यांनी सांगितले। रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी सौ राजनंदिनी आहिरे, नाशिक। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील। नमस्कार। आज 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला मी समस्त नाशिकवारांना आवाहन करतो की नवीन वर्षाचं स्वागत आपण व्यसनमुक्तीच्या चर्चेने करू। यापुढे आपण कुठल्याही प्रकारचा नशा करणार नाही आणि जो काही नशा आपण आजपर्यंत करत होतो त्या नशेचा आपण त्याग करू। मुख्यतः नवीन वर्षाचं स्वागत आपण दारू नाही तर दूध पिऊन करणार आहे। या संकल्पनेशी आपण आणि जास्तीत जास्त लोकांना आपण आपला हा संदेश पोहोचवायचा आहे आपल्याला, जेणेकरून समस्त नाशिक हे व्यसनमुक्त होईल आणि सुदृढ आणि चांगलं आरोग्य लोकांना लाभेल।